नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि पालक बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आत्ताची एक सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी शेअर करायची आहे, कारण मी बऱ्याच ठिकाणी हा पालकांच्यामध्ये आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये ही संभ्रमावस्था किंवा ही गोंधळाची परिस्थिती स्वाभाविक आहे की अभ्यासक्रम जो आहे तो बदलणार आहे का, किंवा CBSE पॅटर्ननुसार नेमके शिक्षणामध्ये बदल कुठे, कसे आणि काय काय होणार आहेत या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. ठीक आहे. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून अभ्यासक्रम बदलणार आहे किंवा नाही, आणखीन मग पुस्तकं घ्यायची नाही घ्यायची तयारी काय, या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ नक्की आवडला, माहितीपूर्ण वाटला तर जरूर शेअर करा बरं का. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की SSC बोर्ड जो CBSE अभ्यासक्रम सुरू झाला, तरी आपला जो काही SSCचा जो काही बोर्ड आहे ते बंद होणार नाही आहे. पहिलीपासून यंदापासून नवा अभ्यासक्रम असणार आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन अनिवार्य करण्यात आले आहे. मराठी भाषेला सन्मानाचे स्थान मिळाले अशी ठाम भूमिका यांनी यावेळी स्पष्ट व्यक्त केली. महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळाचे अभ्यासक्रम असलेले सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खाजगी शाळांमध्ये मराठी भाषेचा जे काही अभ्यासक्रम आहे तो आहे असा ठेवला गेलेला आहे. मग आता याच्यामध्ये CBSE अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या घोषणेनंतर त्याचे पडसाद विधानसभेत सुद्धा उमटले आणि त्यानंतर या संदर्भात घोषणा देखील भुसे यांनी विधानसभेमध्ये केली की महाराष्ट्राला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा आहे, त्यामुळं आपल्या राज्याचे अस्तित्व दाखवणारे राज्यमंडळ बंद करण्याचा कोणताही विचार नाही, असं या ठिकाणी सभागृहात भुसे यांनी सांगितलं. मग नव्या शैक्षणिक वेळापत्रकासंदर्भात भौगोलिक परिस्थितीनुसार आणि हवामानानुसार वेळापत्रक निश्चित करण्यात येणार असल्याचंही ग्वाही शिक्षण मंत्र्यांनी यावेळी दिली. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भात विधानसभेमध्ये निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी वरील घोषणा केली. दादा भुसे म्हणाले की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा यांच्या आधारे राज्याचे स्वतःचे अभ्यासक्रम जे आहेत ते तयार करण्यात आले आहेत. मग आता या महाराष्ट्र राज्यातील ज्या सर्व परीक्षा मंडळाचे अभ्यासक्रम असलेल्या माध्यमाच्या ज्या खाजगी किंवा शासकीय व्यवस्थापनाच्या शाळा आहेत मराठी भाषेच्या, त्याच्यामध्ये मराठी अध्यापन हे अनिवार्य केले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळाचे अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमांच्या खाजगी तसेच निमशासकीय माध्यमांमध्ये या ठिकाणी मराठी भाषेमधूनच तुम्हाला ठरल्याप्रमाणे शिक्षण मिळणार आहे, हे तर आहेच. मग आता अभ्यासक्रमाचा जो गोंधळ आहे तो नेमका अभ्यासक्रम बदलणार आहे किंवा नाही बदलणार आहे, तर ह्या गोष्टी होणार आहेत का, तर या ठिकाणी पुढं एक तुम्हाला चार्ट दिसत असणार आहे. तर अभ्यासक्रम म्हणजे अंमलबजावणीचं जे वर्ष आहे ते पुढील वर्गामध्ये असणार आहे. आता CBSE पॅटर्ननुसार तर बदलणार आहे हे निश्चितच, पण जे CBSEची जी काही पुस्तकं आहेत ती मराठीमधून आपल्याला या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळं जर मराठी माध्यम असेल, सेमी असेल किंवा इंग्लिश माध्यम असेल, मग त्याच्यामध्ये स्टेट बोर्डनुसार या ठिकाणी काय होणार आहेत, भाषेनुसार त्या रिक्वायरमेंटनुसार अभ्यासक्रमाची जी पुस्तकं असणार आहेत. मग आता 2025मध्ये पहिलीचं बदलणार, 2026मध्ये दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वी बदलणार आहे, 2027ला 5वी, 7वी, 9वी आणि 11वी आणि 2028ला 8वी, 10वी आणि 12वी बदलणार आहे. म्हणजे यंदापासून पहिलीसाठी CBSE पॅटर्नप्रमाणे अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. तर दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वीसाठी 2026 पासून अंमलबजावणी केली जाणार आहे. तर 2027पासून 5वी, 7वी, 9वी आणि 11वी वर्गांसाठी हा पॅटर्न बदलला जाणार आहे. अभ्यासक्रमाबद्दल बोलते मी. आणखीन अखेरीस 8वी, 10वी आणि 12वी या वर्गांसाठी 2028 सालापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अभ्यासक्रमाचा हा जो काही गोंधळ आहे तो या ठिकाणी सॉर्ट आऊट झालेला असणार आहे. मग आता परीक्षा पद्धती नेमकी कशी असणार आहे ती आपण जाणून घेऊयात.
आता अभ्यासक्रमासह परीक्षेमध्ये नेमका काय बदल होणार आहे, तर लवकरच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा पॅटर्नमध्ये मोठे बदल होणार आहेत. नव्या परीक्षा पद्धतीनुसार दिवाळी आधी एक सत्र आणि मार्चमध्ये दुसरं अशा प्रकारची 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना वर्षातून आता 2दा परीक्षा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांप्रमाणे सहामाही आणि वार्षिक अशा पद्धतीने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा होणार आहेत. मग या नवीन पद्धतीचा अंमलबजावणी जी आहे ती 2024, 25, 25-26 अशा 2 शैक्षणिक वर्षांमध्ये करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे. 10वी आणि 12वी बोर्डाची जी परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक वाटचालीला खूप महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळं या परीक्षांची विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठी चिंता असते. अनेकदा बोर्डाच्या परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी फार टोकाचं पाऊल उचलतात, तर काही विद्यार्थ्यांचं शिक्षण अर्धवट राहतं. त्यामुळं विद्यार्थ्यांना एक आणखीन संधी मिळावी आणि ती गरज लक्षात घेऊन त्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून हा बदल करण्यात आलेला आहे असं लक्षात येतं. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षा अभ्यासक्रमासह इतर 10 मुद्द्यांवरही शिक्षक, पालक आणि अभ्यासकांसह सर्वसामान्य लोकांची काही मतं मागवली आहेत. जसं की बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासता येते की नाही, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या सध्याच्या पद्धतीमध्ये काही बदल करणं खरंच गरजेचं आहे का? बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती तशीच राहू द्यावी का बदलावी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशा प्रश्नांवरती लोकांची मतं मागवलेली आहेत आणि ही जाणून घेऊन त्यानंतर येत्या 2 वर्षामध्ये काही नवीन शैक्षणिक बदल जे काय आहेत किंवा पद्धती ज्या आहेत त्या ठिकाणी लागू केल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्हालाही जर या प्रश्नांबद्दल आपली मतं मांडायची असतील तर नक्की कमेंटमध्ये या ठिकाणी तुम्ही जरूर नोंदवू शकता आपली मतं. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यांच्यावरील ताण कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या 6 महिन्यातच पुन्हा नवीन संधी मिळेल आणि त्यामुळे अर्धवट शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे निश्चितच कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एका सत्रामध्ये जर कमी गुण मिळाले तर दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना जास्त अभ्यास करण्याची संधी असणार आहे. त्यासोबतच नवीन अभ्यासक्रमात पुस्तकातील मजकूर देखील कमी करून तो मनोरंजक, समर्पक बनवण्यात येणार आहे. त्यामुळे पुस्तकाच्या आशयाची सांगड घातली जाणार असून विद्यार्थ्यांसाठी एक समग्र किंवा विद्यार्थ्यांची सामग्री लक्षात ठेवून ती वैचारिक बनवण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमात काय केला जाणार आहे, काही अंशी बदल केला जाणार आहे. मात्र शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच शिकवतील, पण पदवी आणि पदवीच्या परीक्षांप्रमाणे 10वी आणि 12वीच्या परीक्षांचा ही सत्र पद्धती सुरू होणार आहे. त्यामुळे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे पहिले सत्र दिवाळीपूर्वी आणि पुढलं सत्र जे आहे ते मार्च महिन्यामध्ये करण्यात येणार आहे. पण त्यापूर्वी विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पार पाडली जाणार आहे. त्यानंतर शैक्षणिक वर्षाच्या शेवटी दोन्ही सत्र परीक्षांचे गुण एकत्रित करून बोर्डाच्या माध्यमातून शिक्षक जे काही आहेत ते निकाल या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहेत. त्यावेळी पहिल्या सत्राचे गुण विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहेत. पण आय होप, मला असं वाटतं की या ठिकाणी नवीन जे काही परीक्षा पद्धती आहे किंवा अभ्यासक्रम आहे यामध्ये नेमका बदल कशात झालेला आहे, काय आहे, हा जो संभ्रम आहे तो या ठिकाणी काय केलेला आहे मी बऱ्यापैकी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवरती प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर या ठिकाणी आपण ऑनलाईन क्लासेसही ग्रामरसाठी, बेसिकसाठी सुरू करत आहोत. जर त्या पद्धतीने तुम्हाला कुणाला रिक्वायरमेंट असेल तर या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये मी माझा व्हॉट्सअप चॅनल पिन केलेला आहे, तुम्ही त्याच्यावरती जाऊन जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर त्याचबरोबर यूट्यूबवरती आपले 12वीचे 10वीचे बेसिक इंग्रजीचे या ठिकाणी व्हिडिओ मी टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जर तुम्हाला आणखीन या ठिकाणी वेगळं अपेक्षित असेल किंवा वेगळ्या पद्धतीने जर इंग्रजी किंवा रायटिंग स्किलबद्दल काही शंका असेल, इंग्रजीबद्दल, ग्रामरबद्दल काही शंका असेल तर तुम्ही जरूर या ठिकाणी रिक्वायरमेंट करू शकता, कमेंट करू शकता. आपण त्या पद्धतीने काय करू शकतो, व्हिडिओ अपलोड करू शकतो. धन्यवाद.